अमित एका मोठ्या आणि श्रीमंत घरातला मुलगा होता. त्याच्या वडिलांचा एक मोठा व्यवसाय होता, त्यामुळे अमित आपल्या बापाच्या पैशावर खूप घमंड करत असे. त्याला मित्रांची आणि गर्लफ्रेंडची कमतरता नव्हती. पैशाच्या जोरावर त्याने अनेक लोकांना आपल्यासोबत ठेवले होते. पैशाच्या अमर्याद साठ्यामुळे अमित इतर लोकांना किंमत देत नसे. त्याची वागणूक अतिशय घमेंडी होती, त्यामुळे त्याला कोणीही खरा मित्र नव्हता. जे लोक त्याच्याबरोबर राहायचे ते फक्त त्याच्या पैशासाठी आणि मौजमस्तीकरता त्याच्याजवळ होते. पण जेव्हा अमित कोणत्याही समस्येत अडकला तेव्हा त्याचे मित्र त्यांची मदत करण्यास मागे हटत असत. अमित बाहेर देशात मित्रांसोबत टूरसाठी जात असे. त्याच्या वडिलांकडे इतकी संपत्ती होती की अमित कितीही पैसे उडवला तरी ते कमी होत नसत. यामुळे अमितला आपल्या पैशाचा खूप घमंड झाला होता. एके दिवशी अमित आपल्या घराच्या छतावर चालत असताना समोरच्या इमारतीच्या छतावर एक अतिशय सुंदर मुलगी दिसली. अमितने विचार केला की तिच्यासाठी फक्त एक इशाराच पुरेसा असेल आणि ती त्याच्या घरी धावून येईल. पण ती मुलगी चांगल्या संस्काराची आणि सुसंस्कृत कुटुंबातील होती. ती पैशाच्या मागे धावणारी नव्हती. अमितने तिला अनेक प्रकारचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी त्याच्या पैशाच्या जाळ्यात अडकत नव्हती. अमितच्या घमेंडीला त्यामुळे जोरदार धक्का बसला. हळूहळू अमित आपल्या इतर गर्लफ्रेंडपासून दूर जाऊ लागला. त्याला फक्त तीच मुलगी दिसू लागली. एक दिवस त्या मुलीच्या वडिलांचे दुसऱ्या शहरात बदली झाले आणि त्यांचा परिवार त्याच्या इमारतीतून निघून गेला. अमित खूप दुःखी झाला, कारण तो तिला कधीच नीट बोलू शकला नव्हता. अखेरीस ती मुलगी अमितला भेटली आणि सांगितलं, तुला तुझ्या पैशाचा खूप घमंड आहे. तू अनेक मुलींची आयुष्य बिघडवली आहेस. म्हणूनच देवाने तुला शिक्षा दिली आहे की तू खऱ्या मुलीला कधीच आपल्या आयुष्यात आणू शकणार नाहीस. अमितला त्या शब्दांनी जबरदस्त धक्का बसला. त्याला समजले की पैशांपेक्षा चांगला स्वभाव आणि आदर यांना खूप महत्त्व आहे. पैशांनी सर्व काही विकत घेता येतं नाही आणि खऱ्या आयुष्यातील सुख पैशांनी मिळत नाही. तर मित्रांनो, आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचा घमंड करू नका. पैसा कितीही असला तरी तो आपला स्वभाव सुधरू शकत नाही. पैशाचा योग्य वापर करा आणि आदराने वागा, कारण खरे सुख हे चांगल्या व्यक्तिमत्वातच आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.